काय झालं होतं म्हणजे तुम्हाला? मी सातारामध्ये एका डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली. ते MRI केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमची गादी सरकली. एमआरआय केला तुम्ही? MRI एमआरआय मध्ये काय सांगितलं? गादी गादी सरकली. सरकली. बस गादी सरकल्यामुळे काय झाले? त्यामुळे नस दबली एका पायाची नस दबली. मग त्यामुळे काय त्रास काय होतो तुम्हाला? त्रास म्हणजे मला उठता बसता सुद्धा येत नव्हतं 4-5 दिवस, एक आठवडा पूर्ण. मुंग्या येत नव्हत्या पण दुखत होतं इतकं प्रमाण की म्हणजे सहन करण्याच्या पलीकडे. उभे राहता येत नव्हतं तुम्हाला. मग हे सारी ट्रीटमेंट केलं होतं बाहेर कुठे? औषधं तर चालूच होती डॉक्टरांची. डॉक्टरने काय सांगितलं तुम्हाला काय करावं लागेल? काय ऍडमिटच व्हावं लागेल 15 दिवस, वजन लावावं लागतं. मग ऍडमिटच करायला सांगितलं, ऍडमिट व्हा म्हणून आणि वजन लावायचं. मग इथं तुम्ही आधायच्या तुमची किती बारी? माझी 5वी वेळ. 5वी बारी. इथं आल्यापासून तुम्हाला किती फरक पडला? काय काय त्रास होता? काय काय त्रास कमी झाला? दुखायचं माझं कसं दुसऱ्या वेळेपासूनच पूर्ण बंद झालं. पहिल्या दुसऱ्या ट्रीटमेंट मध्ये? दुसऱ्याच्या वेळेला बंद झालं होतं. पण मला म्हणजे पूर्ण बरं व्हायचं होतं म्हणून म्हणलं पण आता कसं वाटतं तुम्हाला? 5वी बारी म्हणजे तुम्हाला एकदम फ्रेश. आणि जे मी पहिलं काम करत होतो ते रेग्युलर परत चालू झालं आहे. काय झालं? त्यात आणि तुम्ही पंढरपूरला जाऊन आला. पंढरपूरला तर काय उभं राहायचं म्हणजे तुम्ही उभं राहता येत नव्हतं. पण तिथं किती वेळ उभं राहिला? तिथं जवळजवळ 10-12 तास 12 तास तुम्ही तिथं हे केलं. लाईन मध्ये दर्शन लाईन घ्यायचं होतं. 12 तास उभं राहावं. म्हणजे तुम्हाला बरं वाटतं म्हणजे आल्यापासून? एकदम म्हणजे फ्रेश. आज तसं गरज पण नव्हती, दुखत नव्हतं. पण नाही म्हटलं 15 दिवस झाले तर आज जाऊनच यायचं. नाही तुम्ही बरोबर सांगितलं पद्धतीने तुम्हाला 18 दिवसावरच्या पिरियड मध्ये तुम्ही आला. महत्वाचं ते असते की आपण म्हणला ना मागच्या वेळेला आता काय 8 दिवसांना काही 15 दिवसांनी या. मी म्हणलं पोचणं गरजेचं. नाही बरोबर, हे महत्वाचं आहे. गरजेचं की आपण सांगितलं पद्धतीने ट्रीटमेंट केली तर तुम्हाला तो फरक पडतो. तर तुम्ही एकदा येणार आणि 2दा येणार परत म्हणणार असं नाही होती. तुम्ही हे प्रॉपर केल्यामुळे तुम्हाला चांगला फरक पडलाय. तुमचं गाव कुठलं? निनाम पाडे, सातारा. म्हणजे पाडळीवरनं तुम्ही आला.